भावानं बहिणीनं माझी पत देऊन मी बी एक टाइम त्या सेकंदात आम्ही हसत बोलत हे होतं तर दोघं हसून होतात. आज अख्खं आयुष्य देवानं रडा लावलंय. तर तसेच आमचे भाऊ बी मला म्हणजे समद्यासोबत चांगले राहत होते, व्यवस्थित होते. तर ते बी गेले सोडून. तर अख्ख्या आयुष्यात आता दुःखाशिवाय काय उरलं नाही या. आणि माझे पतिदेव बी मला बोलता बोलता माझ्या नजरासमोरचा खेळ आहे या. मी इथून तिथून माझे पतिदेव सोबत होते, तर माझे पतिदेव बी सोडून गेले. आणि आता आमचे भाऊ, आधी आमच्या बाई गेल्या, तर आमच्या घरातले एक संगट 1.5 वर्षामध्ये 3 जण गेले. तर तुम्ही सांगा हे दुःख किती मोठं या. हे दुःख वाटण्यानं कमी होत नाही, सांगण्यानं कमी होत नाही. नुसतं मनातली मनात जळतं या. तर माझे पतिदेव बी गेले. मी त्या टायमाला त्यांच्यासोबत मी लाईव्ह होते, हसत होते, बोलत होते. त्या टायमापासून मी आज अख्खं आयुष्य रडते. तर ते दुःख थोडं महाग पडलं नाही, ते आमच्या भाऊचं आलं, माझ्या सासऱ्याचंच. तर त्या पुतण्याला देवानं इतका टाइम लागू दिला नाही की त्यांचा 7वा महिना घालायला त्यांचं तसं झालं या. तुम्ही सांगा जीवनात देव दुःख किती देतो माणसाला. गरिबी परिस्थितीतून माणूस वर येतो आणि डबल हाय त्या पिरियडला ढकलत आहे की त्यांना ज्या परिस्थितीतून वर निघलं त्या परिस्थितीत त्यांना सुखाची 4 घास देव खाऊ देत नाही या, की त्यांना घेऊन जाते. तर मागचे जे खाल्ले तरी तोंडात माती खाल्ल्याप्रमाणे लागत जेवण, की काळीच भाजत आहे. जर जेवलं तर नरड्यामध्ये भाजत आहे, असं खायला त्या चव लागत नाही या. तर मी आज माझे पतिदेव गेले तसं बी मी सांगायचं नाही जीवाला काय वाटतंय म्हणून. सांगण्यानं थोडं दुःख हलकं झाल्यासारखं वाटतं, पण नाही हलकं होत ते. का म्हणजे जीवनात नुसतं दुःखच भेटत राहायला या.